मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. किती दिवसानंतर परत ब्लॉग काढायची संधी भेटली, कारण की आम्ही चाललो आमच्या फार्म हाऊसला, म्हणजे खारपाड्याला, जिथे आता नदीच आहे बाजूला आणि पावसाची पण सुरुवात झालेली आहे. गणपती बाप्पा पण जाऊन आलेले आहेत. इथं कालच गुड न्यूज भेटली, ते फिशने पिल्ले दिलेत. परत आपली इंडिया पण T20 वर्ल्ड कप जिंकली. काल पण पूर्ण रात्र ते सकाळपर्यंत फुल म्हणजे भारी दिवस निघाला. तर तिथं जाणार आहे मी नदीत, एक्वेटिक प्लांट घेणार आहे टँकसाठी, व तिथले निसर्ग असे भारी हिरवे झालेले असतील ते दाखवू, आणि काय काय फिरणार आहे आम्ही तिथे ते पण दाखवू. तर बनवून राहा व्हिडिओमध्ये. आता आम्ही चालले वारामध्ये म्हणजे तिथं आता आमचे खाटपाड्याचं म्हणजे फार्म हाऊसचं काम जास्त झालेलं नाही. घर वगैरे बांधले, म्हणजे थोडंसं काम थोडा छोटा मोठा राहिलं आहे. पहिला जाऊ आम्ही तिथं वारामध्ये. आमचे तिथनं खिले घ्यायचे. हे वारं म्हणजे जाम प्रकारचे झाडं लावले, पेरूचं, आंब्यांचं, नारळांचं, पपईचं, सगळं फळाविला सगळी दाखवतं. चला शेतामध्ये बघा, तुम्हाला आता कुठले झाडे आहेत ते दाखवलं. पपईचे आहेत, तिथं पेरूचे आहेत, नारळाचे, आंब्याचे, पपईचे जाम आहेत. म्हणजे हे बघा, चायपत्ती, चायचं आहे बघा. परत पेरूचं पण दाखवतो. हा याच्यावरती आंब्याचा बघा, यो आंब्याचा आहे वरती, नीट दाखवतो मला. यो आहे नारळाचा, केल्याची, कुत्र्याने पिल्ली दिले बघू. हे बघ, काल रात्री दिलेलं. पपईची झाडं बघा, नारळाचं बघा वरती एकदम. इथं भेंडी सगळं लावलेलं आहे. तिथं आहे यो पेरूचा झाड, वरती येले यो. तो छोटासा आहे यो लिंबूचा झाड आहे यो वाला. हे बघा कढीपत्ता. चला बघा, जांभळाचं झाड. तर आता जाऊया लिंबू आणायला. बघा लिंबू दिसतात, हातात घेऊन दाखवूया बघा लिंबू. अजून मागच्या साईडला पण आहे बा पपईंचा. पावसाळ्याच्या सीझन मध्ये पपई खायला भेटणे म्हणजे लय भारी. इथं 20-30 झाडं असतील पपईची, जाम भेटतात इथं पपई खायला. बा पेरू आले बा, हिरवे मस्त आहेत. अख्खा झाड भरल्या पेरूंची.
हे बघा उगम गणपतीचा साचा बघते, त्याच्या मनाची इच्छा पूर्ण होणार आहे. आता किती वर्ष त्याला साक्षी भेटल्यात. आता पोचलेलो आम्ही फार्म हाऊसला. जेवण बिवून झालेलं आहे. आता जरा आराम करत होतो आणि आता बाहेरचा सीन दाखवतो तुम्हाला खिडकी खोलून. येऊ बघा, हे आहे पावसाळ्यांची मजा बघायची. काही हिरवा हिरवा बघा फार्म हाऊस बाहेर आणि वावते नदी. बाजूच्या गावात आंघोळ बिंगोल केलेले. आता आलेलो आहे आम्ही आपले सगळा खारपाडे वगैरेला फिरून. आणि आता फायनली तुम्हाला सांगतोय का एवढा दमलोय मी, काही एवढं दमलोय म्हणजे पहिला स्टार्टिंगला गेलो न नाश्ता करता मेन म्हणजे, आणि जाऊन पहिला गेलो गणपती पेंटच्या वर्कशॉपमध्ये. तिथनं घेतला माझ्यासाठी साचा घेतला गणपतीचा. आणि मग म्हणजे गणपती जवळ येत आहे तर एक एक हाताने गणपती बनवायचं म्हणजे मुश्किलच होणार आहे. म्हणून साचा घेतला मी, जो 800 रुपयेपर्यंत पडला मला. आणि त्याच्यानंतर गेलो आम्ही आमच्या फार्म हाऊसवर. तिथं फिरलो, नदीवर गेलो. नदीवर एक्वॅटिक प्लांट घेतले माझ्यासाठी, जे फिश टँकसाठी पाहिजे होते. आणि बाकी खूप म्हणजे रील शूट केले. असं असं झालं. आणि मग तिथनं येताना परत काही शॉपमध्ये गेलो, चॉकलेट शॉपमध्ये वगैरे. मग खूप टाईम झाला आणि दमलो. आणि चॉकलेटचं पण व्हिडिओ नाही तुम्हाला दाखवता आली. तर जेवढं बनवलं ते एन्जॉय करा आणि थँक्यू फॉर वॉचिंग द व्लॉग.